मी काय बोलतोय चंदूजी. सावरी सावरी नाही रन ते एकत्र देऊ आपण. विकेट विकेट कोणी येते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या भारत देशाचे नेते, भारत देशाला ज्यांनी अन्नधान्य संपन्न बनवलं, ज्यांच्या कृषी मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे 4 वेळेचे मुख्यमंत्री, भारत देशाचे माजी संरक्षण मंत्री, ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राजकारणातील चालतं बोलतं विद्यापीठ आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, 83व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या घाटकोपरच्या रणरागिणी, कार्यतत्पर, कार्यसम्राज्ञी नगरसेविका तथा मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आणि त्याचबरोबरीने सध्या कार्यरत आहेत आणि संपूर्ण मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा राखीताई जाधव, राखी दीदींचं देखील मंचावर आगमन होताना पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण दीदींचंही स्वागत करणार आहोत. राष्ट्रवादी चषक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे, राष्ट्रवादी चषकाच्या आयोजिका या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती असेल सुनील चावरी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सुनील चावरी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम मात्र दीदींच्या माध्यमातून केलं जात आहे. तळागाळातील घटकांसाठी मात्र त्यांच्याकडून आपण काम पाहतो. मग कोविड कालखंड असू देत, अगदी छोट्या छोट्या घटकांपर्यंत जाण्याचं काम मात्र दीदींच्या माध्यमातून केलं गेलं आणि आज संपूर्ण मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा त्यांच्याकडे पाहायला मिळते. आणि आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा राष्ट्रवादी चषकाचं आयोजन देखील या ठिकाणी आपण पाहतोय. विनंती असेल सुनील चावरी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. तर मी दीदींनाच विनंती असेल, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय.
ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भारतभर सुरू आहे, स्पर्धेच्या आयोजिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष आणि त्याचबरोबरीने या परिसराचं प्रतिनिधित्व मुंबई महानगरपालिकेमध्ये मागील 15 वर्ष ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिले जाते. मॅच टाइम स्पोर्ट्सच्या वतीने एक कॅप दिली जाते, एक मानाची ट्रॉफी दिली जाते. आणि पहिल्याच मॅचमध्ये सुनील मॅचला थोडंसं अवधी आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच गेल्या वर्षी चॅम्पियन राहिली होती तुमची टीम. यावर्षी कसं वाटतं हे आयोजन आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय? आयोजन खूपच छान आहे, कारण की दरवर्षी आयोजन खूप छान होतं. आम्ही 2 वर्ष इथे सलग फायनल खेळतोय. खूपच छान. आम्ही भरपूर प्रिपरेशन करतो या टुर्नामेंटसाठी खेळायला. खूप छान कामगिरी तुमची राहिली आणि तुम्हाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि यानंतर उत्कंठ आहे, जो संघ पश्चिम बंगालवरून आलाय, कलकत्त्याचा संघ बॅटिंगसाठी उतरताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला मेहता बाबत म्हणजे निलेशदादा भिंताडे धनकवडी पुणे यांच्यातील मॅच. आणि मुख्य मंचावर आमच्या सर्वांच्या दीदी, आमच्या सर्वांच्या ताई राखी दीदींचं आगमन झालंय. आणि या भव्य दिव्य स्पर्धेला पहिल्या दिवशी सुरुवात देखील झाली आहे. जाऊयात मॅचकडे, जिकडे आवाज असेल कुणालजी दाते आणि हरीशजी पंड्या यांचा. धन्यवाद. चित्रक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर असतील. कॅप्टन आकाश चिंदारिया लक्षात घ्या. फर्स्ट पावर प्ले 2 खिलाड़ी 30 दायरे के बाहर होंगे. सेकंड पावर प्ले में 3 आप रख सकते हो. तो टॉस इथे झाला, टॉस जिंकलाय NB मेहताब अवध 11 धनकवडी पुणेने. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय एंजल कोलकाताच्या विरुद्ध पिकू पॉल. आणि त्याच्या बरोबरीने बॅटर रोहित सिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला. फर्स्ट पॉवर प्लेला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि सेकंड पॉवर प्लेला 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. बहुत कुछ पीकू पॉल से एक्सपेक्टेड होगा. आपको याद होगा 70-70 बिग बैश में सुल्तान खान के एक ओवर में 26 रन लेकर पीकू पॉल ने शुरुआत की थी. और वो पारी अभी भी हमारी आंखों के सामने है. ऐसी एक पारी यहाँ पर पीकू पॉल से अपेक्षित रहेगी. और उनके जो पार्टनर है रोहित, इनसे भी एक बड़ी पार्टनरशिप की उम्मीद की जाएगी. आई थिंक वी हैव अ वेरी गुड मैच ऑन द हैंड. रोहितचा खेळ मी पाहिलाय जवळून, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पिकू पॉल जसा की तुम्ही उल्लेख केला 70-70 बिग बॅश मध्ये अप्रतिम खेळ त्याने केला, परंतु समोर जो गोलंदाज आहे हा देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. कालच झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने मालिकावीराचा किताब जिंकलाय. धीरज सिंग बॉलिंगसाठी तयार, त्याच्यासमोर पिकू पॉल. सुरुवात करायची या मॅच मध्ये एंजल कोलकाताला रन्सने. आणि पहिला बॉल सेकंड मॅचचा राष्ट्रवादी चषकातला. पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन सरळ जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. थर्ड मॅनला येतोय राष्ट्रवादी चषक चौकार. भाग्यशाली रहे पीकू पॉल. धीरज सिंह के पास एक अच्छी हाइट है, जिस तरह बिलाल है उमर 11 के लिए. और एक हाई आर्म बॉलिंग एक्शन में गेंद जब बल्ले को लगी तो थोड़ी और ऊपर उठी और विकेट कीपर के लिए संभव नहीं था, मुनासिब भी नहीं था कैच करना. और तेज कदम भागती हुई गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन के लिए अच्छी शुरुआत तो नहीं कही जाएगी, लेकिन 4 रन मिले ये भी अच्छी बात है. स्ट्रोक भले कॉन्फिडेंट नहीं था, रन कैसे भी आए, रनों का आना ये जरूरी है एंजल कोलकाता के लिए. खूप महत्वाचं आहे रन येणं. आणि इन कटरचा वापर होता, हॅम ॲक्शन आहे, भरपूर उंचावरून बॉल येतो, खूप चांगली उंची आहे धीरज सिंगची. UP वरून महत्वाच्या स्पर्धा खेळण्यासाठी तो महाराष्ट्रात दाखल होतो आणि चांगला गोलंदाज आहे धीरज सिंग, याच्यामध्ये शंका नाही. सेकंड बॉल, पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळू शकते. मिड विकेट आहे डीप मध्ये. फरदीन काझी झेल पकडलाय. फलंदाज पिकू पॉल आउट. पहिला धक्का एंजल कोलकाताला. पॉल ने स्ट्रोक क्रीज में डीप जाकर खेला था. और फरदीन काजी वाइडिश मिड विकेट पर जमीन से लगभग 2 या 3 सेंटीमीटर ऊपर कल ही बेस्ट बैटर का अवार्ड हासिल किया है. और कहते हैं ना, अभी तो पार्टी शुरू हुई है. कल रात से जो पार्टी शुरू हुई है
अभी भी चल रही है एनबी मेहताब अवध 11 के लिए। 4 रन के स्कोर पर पीकू पॉल का बहुत बड़ा विकेट हासिल किया धीरज सिंह ने, और नए बल्लेबाज मैदान में उतरते हुए राज पासवान। दिवस रात्र चांगला खेळ सुरू असताना NB अवध 11 मेहताब धनकवडी पुणे या टीमचा, आणि दुसऱ्या बाजूला एंजल कोलकाता पहिल्या बॉलवर चौकार आला, तो देखील कॉन्फिडन्सने भरलेला स्ट्रोक नव्हता. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळवलेली आहे धीरज सिंगने, आणि विकेट साठी तर हा बॉलर जाणला जातो. आता ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आहेत, एक स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट. डीप मध्ये नवीन बॅटर राज पासवान, वेगळा अंदाज असतो याच्या बॅटिंगचा. आल्या आल्या यॉर्करने स्वागत केले राज पासवानचं, सिंगल त्याच्या खात्यामध्ये जाईल. सिंगलने सुरुवात झाली आहे. 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 5. आचार्य अत्रे क्रीडांगण की एक खास बात ये भी है, मुंबई के कुछ चुनिंदा ऐसे मैदान है जिसमें सिंगल डबल के लिए स्कोप है, और ये वो एक मैदान भी है. और यहाँ पर हमने देखा कि इस वक्त जो मध्य भाग में पिच है, वरना एक ज़माना ऐसा हुआ करता था जब सामने की एंड पर पिच हुआ करते थे, तो एक प्रॉपर क्रिकेट ग्राउंड बनाया गया है जहाँ पर रनों के लिए काफ़ी स्कोप है हर टीम के लिए. 5 for 1. 360 ग्राउंड ज्या वेळेला मिळतं खेळायला त्यावेळेला मजा येते खेळाडूंना देखील आणि प्रेक्षकांना देखील सामने पाहण्यात. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला सिंगलने स्ट्राईक रोटेट केली रोहितने. रोहित भन्नाट फॉर्ममध्ये आहे, चांगला बॅटर आहे, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो रोहित सिंग. त्याच्याकडून सुरुवात चांगली झाली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट करत असताना रन झालेले स्कोर बोर्डवर 6. सबसे बड़ी बात है 60 का लक्ष्य, 60 के नीचे कुछ भी नहीं चलेगा, एटलीस्ट 60. हमने देखा पिछले मैच में 5 ओवर में ही स्कोर चेज हो गया, सो यू गॉट टू स्कोर 60 एटलीस्ट. और उस दिशा में कदम उठाए जा चुके हैं राज पासवान. तैयार. धीरज सिंग ला फेस करेल राज पासवान. पुन्हा एकदा एक सटीक यॉर्कर, अंपायरकडे अपील, स्पष्ट नकार. LBW साठी ही अपील होती. धीरज सिंग अजूनही पाहतोय एक्झॅक्ट हा बॉल कुठे पिच झाला, कुठे डिलिव्हर्ड झाला, त्याच्यानंतर कुठे उसळला. आता त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे. कृष्णा गेला अंपायरकडे, DRS उपलब्ध आहे का याची चर्चा होते. तर पाहूया त्याच्यासाठी हे जातील का, परंतु सध्या तरी असं दिसत नाहीये. पहले मैच में अंकुर सिंह, दूसरे मैच में धीरज सिंह. कुणाल, आपको याद होगा सूरत के 70-70 बिग बैश खजोड़ में टूर्नामेंट के पहले मैच में जो धीरज सिंह ने बॉलिंग की थी, पहला ही ओवर, फर्स्ट ओवर ऑफ खजोड़ वाज अ मेमोरेबल वन, और बिल्कुल ऐसी लय में है इस वक्त. यावेळेला ऑन साईडला उडवलाय बॉल, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. राष्ट्रवादी चषक षटकार राज पासवानच्या बॅटमधून. आता राज करणारच. अगर बागीचे में बागबान है तो पिच के ऊपर पासवान है. 12 रन 1 विकेट. राज पासवान ने वो 6 लगाकर धीरज सिंह का जो एक अच्छा ओवर चल रहा था वहां पर आखिरी गेंद पर जख्म दिए. 1 ओवर 12 रन 1 विकेट. एंजल कोलकाता. एंजल का मतलब होता है परी, और एक किसी परी कथा से कम नहीं होगा उनके लिए ये टूर्नामेंट जीतना. अ फेरी टेल एंडिंग फॉर एंजल कोलकाता, क्योंकि बहुत हजारों किलोमीटर दूर से वो आए हैं, और आशा करते हैं कि वो इस प्रतियोगिता में अच्छा खेलेंगे. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदान पर इस वक्त 1 ओवर 12 रन एंड 1 विकेट. तीच अपेक्षा आहे. परिकथा लिहिली जाते आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी चषक देखील त्याचमुळे चर्चेमध्ये आहे. मागील वर्षीमध्ये देखील 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं. याही वर्षामध्ये 12 टीम खेळताना दिसतात. 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय 5 लाख, आणि त्याचबरोबर आपण पाहिले मालिकावीरासाठी एक 4 व्हीलर कार इथे देण्यात येणार आहे. रन झालेले स्कोर बोर्डवर 12. एक बॅटर आउट. रोहित सिंग लेफ्ट हँडेड बॅटर. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना सेकंड ओव्हरमध्ये जैद बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल जैदचा ड्रायव्हिंग लेनवर होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यष्ट्यांचा वेध इथे चुकला
आणि अखेर 1 रन पूर्ण झाले. रोहित सिंगसाठी जोखीम होती या पहिल्याच रनमध्ये. डेफिनेटली और कैसा है कि पावर प्ले में कुणाल तमाम टीमें रिस्क उठाना चाहेंगी क्योंकि आपका कोई बहुत बड़ा नुकसान नहीं है, एकमात्र विकेट गया है, स्कोर बन जाएगा. फील्डिंग पर प्रेशर बनाना ये भी एक तकनीक हो सकती है और ये वजह थी कि रोहित सिंह वो सिंगल के लिए उतावले हो गए थे और राज पासवान ने उन्हें साथ दिया और वो रन मुकम्मल हुआ 13 for 1. पहिल्या ओव्हरमध्ये धीरज सिंग यूपीवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. सेकंड ओव्हरमध्ये जय तो देखील यूपी परिसरातून ही स्पर्धा या घाटकोपरमध्ये आलाय खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या 13. एक फलंदाज बाद. फुल टॉस होता ऑन साईडला टर्न करत असताना बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. राज पासवानला फक्त 1 रन मिळेल आणि आतापर्यंत दोन्ही मॅचमध्ये आपण पाहिलंय स्क्वेअर ऑफ द विकेट जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न गोलंदाजांवर केला जातो. डाऊन द ग्राउंड कमी फटके पाहायला मिळाले. समोर खेळणं थोडंसं कठीण चाललंय फलंदाजाला. त्याचं कारण आहे कारण ज्या समोरच्या बाउंड्रीज आहेत त्या थोड्याशा दूर आहेत. प्रॉपर क्रिकेट ग्राउंड और इसलिए बॉलर्स बैटर्स फील्डर्स तीनों के लिए परीक्षा रहेगी. आणि पाहूया त्या परीक्षेमध्ये कोण पास होत आहेत. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ क्वालिफाय करेल पुढच्या फेरींमध्ये. आणि इथे आणखीन 1 रन चोरटी धाव इथे पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले आणि आता या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल. टीमची धावसंख्या 15. एक फलंदाज बाद. 15 लॉस ऑफ 1 विकेट. 15 रन 1 विकेट के नुकसान पर टीम एंजल कोलकाता. राज पासवान के पास जो हाइट है और जो स्ट्रोक की रेंज है उनकी बड़ी पारी एंजल के काम में आ सकती है. अगदी बरोबर उल्लेख केला. एक मोठी इनिंग खेळावी लागेल राज पासवानला परंतु चान्स देताना दिसत नाहीयेत गोलंदाज. लगातार यॉर्करचा प्रयत्न त्यांच्या विरोधात केला जातोय. जास्त रूम इथे दिला जात नाहीये. चांगली बॉलिंग करत असताना जैद 4 बॉलमध्ये 4 सिंगल हातापर्यंत आलेले आहेत. जैदच्या या ओव्हरमध्ये रन झाले 16. ऐसा हम कह सकते हैं कि जैद जिसने किया है बल्लेबाजों को क्रीज में कैद क्योंकि उन्हें बड़े शॉट नहीं खेलने दे रहे. एक्झॅक्ट हाच उल्लेख व्हायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली आहे पहिल्या 4 बॉलवर 4 सिंगल. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 12. लेफ्ट हँडेड बॅटर रोहित त्याच्या नावात हिट आहे आणि त्याच्याही विरुद्ध सध्या झेड सुपर हिट आहे. चांगली बॉलिंग त्याच्याकडून. आणखीन एक डॉट बॉल. इन एंड अराउंड ऑफ स्टंप या तो स्टंप टू स्टंप या तो अनिश्चितता के गलियारे में जब आप गेंदें करते हैं तो बल्लेबाज को खेलने के लिए अवकाश नहीं मिल पाता और वही बात वहां पर देखने को मिली है. इस ओवर में कसी हुई गेंदबाजी 4 गेंदों पर 4 रन और 5वीं गेंद जो थी वो बिंदी गेंद रही है. पावर प्ले के दूसरे ओवर में रन बनाने के लिए थोड़े से मुश्किलात पैदा हो रही है यहाँ पर एंजल कोलकाता पश्चिम बंगाल के लिए. कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलाय मिड ऑफ लॉंग ऑनला आणि इथे परफेक्ट यॉर्कर. यू मिस आय डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेद बॅटर आउट. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. जैदचा सटीक यॉर्कर आणि रोहित आता असेल डक आउट मध्ये. 16 2. टीम एंजल कोलकाता 16 लॉस ऑफ 2 विकेट. ऐसा है कि करुणाकर कोटियन जो इस वक्त अंपायर है वो भी राहुल 11 के लिए जब क्रिकेट खेलते थे करुणा का यॉर्कर ये हमेशा लोगों में लोकप्रिय रहा और अंपायर के जो यॉर्कर स्पेशलिस्ट थे उनके सामने जैद ने जो यॉर्कर किया जैद ने वाकई में एंजल कोलकाता के बल्लेबाजों को कैद किया. 1 ओवर 4 रन 1 विकेट. पावर प्ले के 2 ओवर 16 रन 2 विकेट. रन रेट 8 का और बचे हुए 4 ओवर में कुणाल यहाँ से कम 40 भी अगर बनाते हैं तब जाकर 56 बनेंगे. बघा ना काल हा खेळाडू या टीम मध्ये नव्हता. आज जैद या टीम मध्ये समाविष्ट करण्यात आला आणि एकाएकी त्याच्या हातामध्ये पॉवर प्लेचं सेकंड ओव्हर देण्यात आलं. म्हणजेच जे खेळाडू सध्या आपण पाहतोय बाहेरून येत आहेत सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्यावर भरपूर विश्वास दाखवला जातो आणि त्या विश्वासाला अगदी सार्थ ठरवणारी त्याची गोलंदाजी राहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. 2 महत्त्वाच्या विकेट देखील गमावलेल्या आहेत. सध्या एंजल कोलकाताने थोडासा पिछाडीवर दिसतोय संघ परंतु एंजल कोलकाता हा देखील पश्चिम बंगालचा एक टॉप मोस्ट संघ आहे. या टीमकडे देखील तसेच बॅटर आहेत त्यांनी त्यांच्याकडून तीच अपेक्षा आपण करू शकतो. या मॅचमध्ये कमीत कमी 60 करावे लागतील त्यावेळेला संघर्ष होईल. 16 2. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर आता मात्र मुख्य व्यासपीठ एंडकडून पुन्हा एकदा धीरज सिंग. एंड आता निवडले गेलेले आहेत. धीरज सिंग याच एंडकडून गोलंदाजी करेल.
असं चित्र आहे. पहिलाच बॉल चांगला ऑफ ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु तिथे शेवटच्या क्षणाला स्लाइड करत असताना बॉल हातातून निसटला. धीरजचे एक्सप्रेशन पहा, तो किती निराश आहे, कारण त्याला माहिती आहे बॉल चांगला होता, परंतु राष्ट्रवादी चषक चौकार आलाय. देखिए दोनों बॉलर बैटर दोनों की हाइट ऊंची है. लोअर फुल टॉस और स्ट्रेट ड्राइव, वहां पर स्लाइड होकर गेंद रोकने का प्रयास अच्छा जरूर था, लेकिन बॉल उनके बाजू से चली गई. और ये राष्ट्रवादी 4, राज पासवान ये यहाँ पर बताते हुए, देखिए दो फ्रंटलाइन बैटर और बॉलर आमने सामने हैं. और एंजल कोलकाता ने भी अब ऐलान कर दिया है बंगाली में, खेला होबे. जी जरूर हो बे, हेच इथे आता ते देखील सांगतील. 20 लॉस ऑफ 2 विकेट. शहबाज खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, आता डाऊन दी ग्राउंड. शहबाज पुन्हा एकदा इन ऍक्शन. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. एक चौकार सोडला शहबाजने, यावेळेला झेल सोडलाय शहबाजने. राज पासवानला मिळते जीवदान. रोहित आउट झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी राज पासवानची आहे रन करण्याची, आणि धीरज सिंग भरपूर नाराज आहे. इतना आसान कैच छूटना, वो भी 10 लाख के टूर्नामेंट में लाजमी नहीं है. हालांकि मोशन में कैच करने का प्रयास था, बॉल के ऊपर से नजरें कुछ हद के लिए हट गई थी. और यहाँ पर एक बहुत बड़ा जीवनदान राज पासवान को मिला है. पासवान को 13 पर ड्रॉप किया है. अब यहाँ से पासवान कितने बनाएंगे, ये एंजल कोलकाता के भविष्य का निर्माण करेंगे. 21 for 2. 21 रन, 2 बॅटर आउट. 21 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर अमन लेफ्ट हँडेड बॅटर आहे, राज पासवानच्या बरोबरने खेळताना दिसेल. धीरज आता राऊंड विकेट जाईल. चांगला बॉल, धीरजचा बॉल मागे चाललाय, डायरेक्ट हिट होईल का हे पाहावं लागेल. आणि अखेर पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा अंपायर कडून. अमनचं खातं उघडायला थोडासा वेळ आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 22. 22 आतापर्यंत 2 एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये 1 बाय 1 लेग बाय. धीरज सिंह भी एडी चोटी का जोर लगा रहे हैं, उन्हें पता है कैच छूटा है, लेकिन उससे मायूस नहीं होना है. देखिए सबसे बड़ी बात है कि जब आपका बॉलिंग में कैच छूटे तो मायूस मत होइए. अंकुर सिंह के 3 गेंदों पर 3 चौके गए, लेकिन क्या वो मायूस हुए? नहीं हुए. जो बड़े खिलाड़ी है उसकी यही पहचान होती है कि एक छोटे से पल के वजह से अपने क्रिकेट को खराब न होने दे. धीरज सिंह को वापसी करनी होगी राज पासवान के सामने. 22 for 2. चौथा बॉल या ओव्हरचा. चौथ्या बॉलवर इथे मात्र कडा प्रहार राज पासवानच्या बॅटमधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. राष्ट्रवादी चषक षटकार. 13 वर ड्रॉप केला होता झेल, आता इथून रन बरसतील आणि हा येतोय एक उत्तुंग षटकार. आगरा के ताज का जवाब नहीं और कोलकाता के राज का जवाब नहीं, दोनों लाजवाब. 28 पर 2. 28 for 2. कौन कहता है कि लोग मुंबई केवल फिल्म इंडस्ट्री में मुकद्दर आजमाने आते हैं? लोग मुंबई में क्रिकेट जीतने भी आते हैं और कोशिश करके जीत के जाते भी हैं. सो दैट इज द ब्यूटी ऑफ सिटी ऑफ ड्रीम्स. यहाँ पे हमारे तमाम दर्शक मैच का मजा लेते हुए. 28 for 2, थर्ड ओव्हर. अगदी बरोबर. त्या स्वप्नांच्या शहरामध्ये या पश्चिम बंगालमधून आलेल्या टीमचं सहर्ष स्वागत. एंजल कोलकाता बॅटिंग करत असताना यावेळेला थोडासा ओव्हर पिच बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न, स्ट्रोकसाठी जागा बनवली. स्वीपर कव्हरला ड्राईव्ह करत असताना राज पासवान 13 वर झेल सोडल्यानंतर रन बनवतोय आपल्या टीमसाठी. त्याची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 21. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 29. 29 लॉस ऑफ 2 विकेट. 29 पर 2 एंजल कोलकाता. आखरी गेंदीच ओव्हर की शेवटचा बॉल असेल. आणि आपले प्रेक्षक पहा, प्रत्येक वयोगटातील अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत. 70-70 यूट्यूब चॅनलवर सध्या तुम्ही पाहताय. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. आणि या ओव्हरचा लास्ट बॉल फेस करेल आता अमन. खातं उघडायचं आहे त्याला, कारण पहिला बॉल डॉट बॉल आला होता. लेग बायच्या स्वरूपात 1 रन आली होती. 29 ला 2 एंजल कोलकाता. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न, अंपायरकडे अपील होते. ऑनसाईडला बॅटचा फेस क्लोज केला. बॉलरने अपील केलेली नाहीये. पॉइंट का कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे, गलीमधला क्षेत्ररक्षक आहे, यांनी अपील केली आणि अखेर अंपायरने ती अपील खारिज केली. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 रन झालेले आहेत एंजल कोलकाताचे. 29 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर टीम एंजल कोलकाता.
कुणाल देखिए बड़ी बात ये है कि इस ओवर में विकेट भी नहीं गिरा और रन भी ज़्यादा बने 29 for 2 और इस वक्त अमन 0 पर, राज पासवान 21 पर 13 पर ड्रॉप हुए थे। उसके बाद 8 रन उन्होंने बनाए। धीरज सिंह 2 ओवर 24 रन 1 विकेट। और ये समझा जा सकता है क्योंकि अगर आपने एक ओवर पावर प्ले में किया है तो आपकी गेंदबाजी थोड़ी खर्चीली हो सकती है। ये हमारे दर्शकों को आप देख सकते हैं। अब ये दर्शकों के लिए भी कभी कभी चुनौती होती है। घर से फोन आता है, कुठे आहात, मी मॅच पाहतोय, कसं व्हिडिओ कॉल करून दाखवा, मॅचेस बघायला गेलेले आहात ना, और फिर वीडियो कॉल करके घर में बताना पड़ता है हो मी पंतनगरला आहे। सो ये हमारे तमाम दर्शक दिन भर के काम कारोबार अभ्यास के बाद सीधा पंतनगर। अब ये तमाम जो दर्शक है वो अपने दोस्तों को बता रहे हैं कुछ दिन तो आइए घाटकोपर में और राष्ट्रवादी चषक का मजा लीजिए। दीदी हमारे बीच आ चुकी है। बहुत ही ज़बरदस्त काम दीदी का। घाटकोपर की समस्याओं को बृहन महानगर पालिका में बड़ी शिद्दत के साथ उन्होंने रखा और बिल्कुल तहजीब के साथ दीदी हमेशा पेश आती है। महासभा हो या फिर कोई काम हो, ऑफिसर्स हो, वार्ड ऑफिसर्स, म्यूनसिपल कमिश्नर हो, असिस्टेंट कमिश्नर हो, सबके साथ दीदी ने एक अच्छे ताल्लुकात रखे हैं और घाटकोपर की समस्याओं को सॉल्व करती जा रही है। चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल, झेडचा परफेक्ट यॉर्कर। मगाशी देखील आपण पाहिलं रोहित सिंगची विकेट घेतली अगदी त्याच यॉर्करने आणि आता राईट हँडेड बॅटर राज पासवान झेल सोडला होता 13 वर, त्याच्यानंतर 8 रन त्याने केले आणि त्याच्या विरुद्ध देखील झेडचा हा खूपच चांगला इन स्विंगिंग यॉर्कर दोन्ही पायांच्या मधून मिडल स्टिक आणि लेग स्टिकच्या मध्ये जाऊन हा बॉल धडकलाय। राष्ट्रवादी चषक विकेट मिळवत असताना झेड चेक तर ही क्रीडा स्पर्धा जशी आपण 70 वर लाईव्ह पाहतोय तशी JPR केबल या ठिकाणी आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये JPL केबलवर घर बसल्या देखील या मॅचेसचा आनंद घेता येईल 483 नंबरच्या चॅनेलवर। तर याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे कारण ही क्रीडा स्पर्धा संपूर्ण परिसरामध्ये देखील पाहिली जाते। कॉम्बॉक्स व्हाट अ यॉर्कर जैद। मेरे ख्याल से कुणाल एक टूर्नामेंट में एक पारी में 2 अलग अलग ओवर में इतना असरकारक यॉर्कर आपने लास्ट कब देखा था? नाही, मला देखील आठवत नाहीये की असा गोलंदाज जो लेफ्ट हँडेड बॅटरला देखील त्याच लेंथने यॉर्कर टाकू शकतो आणि राईट हँडेड बॅटरला देखील अगदी तसाच इनस्विंगिंग यॉर्कर टाकू शकतो। भरपूर कमी वेळेला हे चित्र पाहायला मिळतं। म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की झेद कालपर्यंत या टीममध्ये नव्हता, झेद आज पंतनगर घाटकोपरमध्ये आला। आज कॉम्बिनेशन टीमचं वेगळं आहे। आज त्यांचा संघ अतिशय वेगळ्या ऊर्जेने मैदानामध्ये उतरलाय कारण ही राष्ट्रवादी चषक अशी स्पर्धा आहे। 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ते मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला जातो आणि त्याच्यामुळे झेद आल्यानंतर या टीमच्या गोलंदाजीतली आणखीन जास्त धार वाढली आहे याच्यामध्ये शंका नाहीये। काय गोलंदाजी करतोय, 2 यॉर्कर 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 4 रन फक्त त्याने खर्च केलेले आहेत। ओव्हर नंबर 4 यावेळेला वेगवान बॉल, बॅटर बीट, विकेट कीपर बीट, पंचांचा इशारा, बायचा चौकार हे भरपूर कमी दिसतं। इथे मात्र विकेट कीपर देखील बीट झालाय। 4 रन। बिल्कुल विकेट कीपर मेरे ख्याल से आकाश चिंदारिया, वो भी स्वयं अपने आप से नाराज है। दोनों बाहों को उन्होंने भी फैला दिया था, ये ऐसे कैसे हो गया। और नए बल्लेबाज है पुत्तू शाह 33 for 3। 33 लॉस ऑफ 3 विकेट टीम एंजल कोलकाता। पहिल्यांदा इथे बॅटिंग करत असताना NB मेहता बाबत 11 धनकवडी पुणेच्या विरुद्ध खेळत असताना बॉलर झैद। यावेळेला बॉल हवेत, फिल्डर आहे डीप मध्ये, क्लिअर करेल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय पुत्तू शाहच्या बॅटमधून षटकार। थे पुत्तू शाह, आंखों में चमक लेकर आए थे और पुत्तू शाह ने मानो एक रॉकेट लॉन्च किया अपने बल्ले से और आसमान में हिलकोरे खाते हुए गेंद को भेज दिया। 6 रनों के लिए 39 पर 3 ऐसे समय पर 6 आया है जब उन्हें रनों की सख्त जरूरत है। 39 for 3। लेंथ बॉल, पिकअप शॉट,
काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पुतुषाच्या बॅटमधून. या ओव्हरचा हा पहिला षटकार होता झैदच्या विरुद्ध. एक आक्रमक फटका. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 लॉस ऑफ 3 विकेट. एंजल कोलकाता. NB मेहताब अवध 11 धनकवडी पुणेच्या विरुद्ध खेळत असताना सो नो बॉल के लिए रेफर किया गया है. देखिए टेक्नोलॉजी, इट्स अ फेयर डिलीवरी, ऐसा थर्ड अंपायर ने बता दिया है. यस, टेक्नोलॉजी का रेफरल आज पहले ही दिन बहुत अच्छे से किया जा रहा है और डिसीजंस फास्ट आ रहे हैं, यानी कि एंगल मिल रहे हैं अंपायर को. ये टेलीकास्ट की सबसे बड़ी बात है. 70-70. अगदी बरोबर आहे. अँगल मिळत आहेत. कॅमेरामॅन त्यांचं काम अतिशय योग्यरित्या पार पाडतायत. त्याच्यामुळे टाइम खर्च होताना दिसत नाही. ते मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न. फुल टॉस होता आणि फुल टॉसला दिशा दिली. फक्त दिशा देत असताना बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पुतुषाच्या बॅटमधून चौकार. और सजीले अंदाज में खेल दिया वहां पर पुत्तू शाह ने. ये तो शाह नहीं, ये तो वाह होना चाहिए, क्योंकि ये जब से आया वाह वाह ही लूट रहा है. 3 गेंदों में 10 रन बनाकर खेल रहे पुत्तू शाह. अमन 2 गेंदों पर 0, 43 पर 3 और 3 बड़े विकेट खोने के बाद अब जो है स्थिति थोड़ी बेहतर नजर आ रही है. लेकिन फिर भी वो 60 का जो मैजिक नंबर है उसको टच करना होगा. उसके ऊपर जो भी बनेंगे वो उनके गेंदबाज के काम में आएंगे. पुतुषा, राज पासवान, अमन हे सर्व जे बॅटर आहेत यांना असं वाटत असेल की ते कोलकात्यातच खेळत आहेत. त्याचं कारण आहे स्क्वेअर ऑफ द विकेट ज्या बाउंड्रीज आहेत त्या थोड्याशा जवळ आहेत आणि त्याचमुळे आपण पहा पुतुषाने एक फटका मारला होता मिड विकेट काउ कॉर्नरला. त्याच्यानंतर कव्हर्सला त्याने फक्त चौकार मारला. तो फक्त दिशा देत असताना त्याला माहिती आहे की त्याला असं वाटलंच नाही की ते घाटकोपरमध्ये खेळत आहेत. अगदी कोलकातामध्ये असेच ग्राउंड असतात छोटे छोटे, तिथे रन बनतात, परंतु या ग्राउंडवर समोर षटकार मारणं थोडंसं कठीण काम आहे. 44 धावा झाल्या. 3 बॅटर आउट. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना 44, 3 विकेट के नुकसान पर एंजल कोलकाता. शेवटचा बॉल झैदचा. झैदने 15 धावा खर्च केल्यात. सेकंड ओव्हरमध्ये तो आहे. या ओव्हरमध्ये एक चौकार षटकार आला, बायचा एक चौकार आला, एक्स्ट्रा देखील आलेले आहेत. या ओव्हरच्या दरम्यान रन आकार आलाय धावसंख्येला. चांगलं कमबॅक एंजल कोलकाताचं. लास्ट बॉल ड्रायव्हिंग लेनवर होता. ऑन साईडला दिशा देत असताना सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. अमन ठेवेल स्वतःकडे. स्ट्राईक ओव्हरची होते समाप्ती. अमनचं खातं उघडलं 3ऱ्या बॉलवर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत एंजल कोलकाता 45, 3 फलंदाज बाद. 45 लॉस ऑफ 3 विकेट. 45 रन, 3 विकेट के नुकसान पर एंजल कोलकाता. सोलह रन पीकू आउट हुए, वो सदमे से उभर नहीं पाए थे. लेकिन फिर राज पासवान ने जो वहां पर मेहनत की, 45 पर 3, पिछले 2 ओवर में 29 रन आए. ये हमारा मुख्य मंच जहां पर सम्माननीय आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब का आप एक कटआउट देख सकते हैं. बहुत ही भव्य स्टेज. 83वां जन्मदिन, 83 ईयर्स. और ये 83 के 83 साल गौरवशाली साल है. भारत के खेती प्रधान देश है, भारत कृषि प्रधान देश है और कृषि में आमूलाग्र परिवर्तन जिन्होंने लाया और भारतीय क्रिकेट को आसमान की ऊंचाइयों पर ले जाने का भगीरथ कार्य जिनके कारण संपन्न हुआ, ऐसे सम्माननीय शरद चंद्र जी पवार साहब, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. और आपके जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित राष्ट्रवादी चषक 2022 ब्लॉकबस्टर ओपनिंग, कामयाबी का जामा पहले दिन हमारे दर्शक ने पहना दिया है. ऑड डे में, कल भी वर्किंग डे, लेकिन आज दर्शकों की संख्या आप देख सकते हैं. टूर्नामेंट इज अ सुपर डुपर हिट. 5व्या ओव्हरमध्ये लवे सिंग लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे बॉलिंग सुरू आहे. लेफ्ट हँडेड बॅटर समोर होता. अमनच्या बॅटमधून फक्त सिंगल इथे मिळताना दिसेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46, 46 रन, 3 विकेट के नुकसान पर एंजल कोलकाता. 5वं षटक सुरू आहे. मागील 2 ओव्हरमध्ये 29 रन आले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावा होत्या पॉवर प्लेच्या दरम्यान. त्याच्यानंतर झैदवर अटॅक करण्यात आला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार आला मागे, परंतु त्याच्यानंतर एक षटकार आणि एक चौकार खेळलाय पुतुषा. पुतुषा एक आक्रमक बॅटर. 11 रन नॉट आउट.
यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न फ्लाय स्लिप मध्ये रजत मुंडे ने हा पकडलाय झेल. बॅटर पुत्तुशा आउट होतोय. चौथा धक्का एंजल कोलकाताला. बहुत बढ़िया अंदाज में गेंद को काटा था. लेफ्टी बॉलर का जो नेचुरल एंगल होता है, $46 for 4. डिफिकल्ट कैच था, लेकिन कमर के बल झुकते हुए. देखिए, आपके शारीरिक सुसज्जता भी इसके ऊपर निर्भर करती है और इसलिए खिलाड़ियों के लिए फिट होना बहुत ज़रूरी है एक डाइट प्लान के अंतर्गत. बट व्हाट अ कैच बाय रजत मुंडे एंड 4th विकेट गॉन. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. तुम्ही जर एक खेळाडू म्हणून, क्षेत्ररक्षक म्हणून, क्रिकेटर म्हणून जर फिट आहात तर तुम्ही हिट आहात आणि तेच इथे दाखवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये रजत मुंडेने चांगलं फिटनेस, त्याच्याकडे एक चांगला बॅटर आणि चांगला झेल त्याने पकडलाय. प्रवीण आलाय. प्रवीण श्रीखंडे बॅटिंगसाठी. तेवढाच चांगला बॉलर देखील आहे प्रवीण. आता बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल बीट करून विकेट कीपरकडे, कारण लेफ्ट आर्म सीमर इथे वापरला जातो, त्यामुळे कदाचित प्रमोशन मिळाले प्रवीणला आणि अमनला. अमनकडून तीच अपेक्षा आहे, काही रन यावेत. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाका. रन बनू शकतात 63. करंट रन रेटने खेळला तर 8च्या सरासरीने 60, 10च्या सरासरीने 63 आणि 12च्या सरासरीने इथून खेळ केला तर 66 रन होऊ शकतात. चौथा बॉल लवे सिंगचा. यावेळेला पिच बॉल डाऊन दी ग्राउंड. बॅटचा फ्लो चांगला आहे, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा पार येतोय. 6 धावासाठी हा फटका. राष्ट्रवादी चषक षटकार. और श्रीखंडे ने श्रीखंड की तरह मीठी मीठी शुरुआत की है. 52. फुल टॉस ड्राईव्ह करत असताना वाईडिश लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पर्यंत जाऊन बॉल अडवला जाईल. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 54. 54 माफ करा, डबल 2 धावा इथे कंप्लीट केल्यात प्रवीण श्रीखंडेने. 54 धावा स्कोर बोर्डवर. 4 विकेट गमवलेत. 8 रनवर खेळतोय प्रवीण. आलेल्या बॅटमधून एक चांगला षटकार डाऊन डी ग्राउंड त्याने ठोकला लॉंगॉनला साईड स्क्रीनच्या जवळ. आता अमन कडून तीच अपेक्षा आहे, परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रवीण श्रीखंडे. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, गलीमध्ये फिल्डर आहे. यावेळेला बॅटची कडा घेतली, मागे चाललाय बॉल. रनआउटची संधी, परंतु 1 रन कंप्लीट इथे होईल. ओव्हर नंबर 5चा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 55. 4 बॅटर आउट. 11ची सरासरी, चांगली सरासरी म्हणता येईल. आणि इथून जर अजून 10-12 रन केले तर 65-67 पर्यंत एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. नहीं, और एक चीज आप गौर करेंगे, लवे सिंह लेफ्टी बॉलर है और वो राउंड द विकेट लेफ्टी बैटर को आ रहे थे. वो बात थोड़ी सी हजम नहीं हुई. तो आप मॉनिटर पर देख सकते हैं राखी दीदी, जिनकी उपस्थिति हमारे लिए एक प्रोत्साहन है. हमेशा एक मुस्कुराता हुआ चेहरा. दिन भर के काम की थकान के बाद, जनता जनार्दन से मिलने के बाद, दीदी की एक खास बात है, वो जनता को मिलती है, उनकी बातें सुनती है, समस्या सुलझाती है और समस्या सुलझी कि नहीं उसका फॉलोअप भी करती है. ते काम झालं का, ये उनकी खास बात है. सो दैट इज़ वाई दीदी आप ग्रेट है. मतलब हमें खुशी है हमारे पास ऐसी एक दीदी है. और देखिए, आप मुंबई में कहीं भी रहे, मानखुर्द में रही है, घाटकोपर में रही है, बोरीवली में रही है या मलबार हिल में रही है, दीदी दीदी है. दीदी आपकी हर समस्या के लिए समाधान ढूंढ कर देती है. इसलिए हमें खुशी है कि हमारे पास ऐसी एक दीदी है. 55 for 4 आफ्टर 5 ओव्हर्स. लास्ट ओव्हर. आता शेवटच्या षटकाचा खेळ सुरू होईल. लास्ट ओव्हर मध्ये बॉलर तयार होईल गोलंदाजीसाठी. विक्रांत चव्हाण. आणखीन एक लेफ्ट आर्म सीमरचा वापर, जो चांगला बॉल वळवू शकतो. विक्रांत लास्ट ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये बॉलिंगसाठी आलाय आणि त्याच्याचमुळे दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर आता खेळताना दिसतील. प्रवीण श्रीखंडेने 1 षटकार मारला डाऊन दी ग्राउंड. आता पंतनगर एन कडून बॉलर विक्रांत चव्हाण. पाहूया किती रन खर्च करतोय, किती टार्गेट येईल या टीमच्या समोर. NB मेहताब, अवध 11 धनकवडी पुणे.
अगेन्स्ट एंजल कोलकाता, सेकंड मॅच राष्ट्रवादी चषकातला. पहिल्याच बॉलवर बीट केलं इथे प्रवीणला. थोडासा आश्चर्याचा धक्का दिला प्रवीणला. पहिल्याच बॉल त्याने थोडासा पाहिला ज्यावेळेला गेला विकेट कीपरकडे. चांगली बॉलिंग विक्रांतची, चांगली सुरुवात. बहुत अच्छा टर्न एंड बाउंस वाला गेंदबाज है विक्रांत चौहान. देखिए लेफ्टी टू लेफ्टी अटैक इस वक्त चल रहा है, लेकिन विक्रांत चौहान ओवर द विकेट आ रहे हैं लेफ्टी के लिए. देखने वाली बात है अगली 2 से 3 गेंदों में पता चलेगा कितने इफेक्टिव है. यावेळेला बॉल हवेत आहे आणि पहा मागे इथे स्कूप करत असताना रिव्हर्स स्कूप बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स इथे येताना दिसतील प्रवीण श्रीखंडेच्या बॅटमधून. राष्ट्रवादी चौकार. उल्टा शॉट खेलेंगे कोई मान ही नहीं सकता. ये तो वो वाली बात हुई कि श्रीखंड के साथ बासुंदी मिक्स हो गई. आणि रबडी चौकार. त्याच दरम्यान असं म्हणायला हरकत नाहीये, सगळ्या स्वीट्स चाकायला मिळतील तुम्हाला या स्पर्धेमध्ये. हे प्रेक्षक आनंद घेत आहेत, प्रत्येक वयोगटातले, प्रत्येक स्तरातले. यावेळेला ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. सिंगल दुसऱ्या रनचा प्रयत्न श्रीखंडेला थांबवले अमनने. सिंगल टीमच्या टोटलमध्ये रन झाले 59. पहिल्या मॅचमध्ये आपण अगदी याच स्कोरची चर्चा करत होतो आणि आता रन झाले 60. 60 लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 6 इन प्रोग्रेस. 6वं षटक. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 60 रन हो चुके एंजल कोलकाता. 60 पर 4. विक्रांत चव्हाण 3 बॉलमध्ये 5 रन. आता अमन हात खोलावे लागतील. 4 बॉलमध्ये रन केलेत फक्त 2. यावेळेला अमनचा बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर यावेळेला चूक होताना दिसत नाहीये. कृष्णा गवळीने पकडलाय झेल. फलंदाज अमनचा संपलाय खेळ. यशवंत शेठ जाधव यांचा होता दरारा. उनके नाम की एक सड़क बनी हुई है वहाँ पर. बहुत अच्छा बोर्ड है जब आप अंदर आते हैं पंतनगर में. जाधव परिवार ने जो सेवा की है घाटकोपर की, वाकई में मानना पड़ेगा. घाटकोपर के पेड़, पत्ते, कंकर, ये भी उनके आभारी रहेंगे. 60 for 5. कृष्णा गौड़ी ने बेहतरीन कैच लिया. रनों की रफ्तार जब बढ़ रही थी ऐसे वक्त में उन्होंने आके उस कैच को मुकम्मल किया कृष्णा गौड़ी ने. 5वां विकेट गिरता हुआ. 60 ला 5. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. रन करायचे आहेत या मॅच मध्ये. 70 स्पोर्ट्स हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. सेकंड मॅच मध्ये आपण आहोत राष्ट्रवादी चषकाच्या. विक्रांतच्या या ओव्हर मध्ये 5 रन, 1 विकेट त्यांनी घेतली आहे. प्रवीण 14 रन नॉट आउट 200च्या स्ट्राईक रेटने. त्याच्याबरोबर आता नवीन बॅटर नदीम धनोरी, राजस्थानचा हा बॅटर. बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल टर्न अँड बाउन्स. ही लाईन चांगली आहे. चांगली बॉलिंग इथे केली आहे. लास्ट ओव्हर मध्ये विक्रांत चव्हाणने 5 बॉल मध्ये फक्त रन आलेत. एक चौकार मारून देखील फक्त 5. बहुत जबरदस्त टर्न एंड बाउंस. लंबा रनअप है लेफ्ट आर्म स्पिनर का अनिकेत सानप, विक्रांत चौहान. ये 2 बॉलर इस वक्त मुंबई के जो डंका पीट रहे पूरे हिंदुस्तान में. लास्ट बॉल यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली. झेल पकडला जाईल. बॅटर नदीम धनोरी आउट. सहबाजच्या हातात अखेर बॉल थांबला. त्याने झेल पकडला आणि एक्झॅक्ट 60 रन केलेले आहेत. 6 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. NB मेहताब अवध 11 धनकवडी पुणेला 61 टार्गेट.
बुलंद आवाज भटवाडी घाटकोपरचे चंद्रकांत शेट्टे यांच्या बरोबरीने आपल्याबरोबर कॉम्बॉक्स शेअर करताना दिसतील. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद कुणाल दाते जी. दोस्तों, आप देख रहे हैं राष्ट्रवादी चषक 2022. आयोजक सन्मान्य राखीताई जाधव, कार्याध्यक्ष मुंबई विभागीय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, ग्रुप लीडर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बृहन्मुंबई महानगर पालिका. 10 लाख रुपए की इनामी राशि, 12 टीमें और 1 विजेता. इस साल की टूर्नामेंट जो है ये अलग है, इसका अंदाज भी अलग अलग है. 70 स्पोर्ट्स के यूट्यूब चैनल पर ये प्रतियोगिता लाइव दिखाई जा रही है और आपके मॉनिटर पर आप देख सकते हैं. घाटकोपर महोत्सव, श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर इनके द्वारा आयोजित मैराथन, टेबल टेनिस, जूडो, कराटे. मतलब घाटकोपर में इस वक्त अगर आप रहते हैं तो आई थिंक आपका भविष्य उज्जवल है, क्योंकि घाटकोपर में पंतनगर में डेवलपमेंट है, मेट्रो की कनेक्टिविटी है, हाईवे है और दीदी है. तो दीदी है तो वाई फियर व्हेन दीदी इज हियर. तो अब 2 ओपनिंग बैटर फरदीन काजी और रजत मुंडे, ये 2 ओपनिंग बैटर. कल ही फरदीन काजी को सर्वश्रेष्ठ बल्लेबाज के अवार्ड से नवाजा गया और उनके साथ में रजत मुंडे. ये दोनों बैटर्स स्कोर को चेस करने के लिए मैदान में. बहुत ही कलरफुल कॉस्ट्यूम्स. 70-70 की यह खास बात है. 70-70 क्रिकेट बैट्स, 70-70 लाइव स्ट्रीमिंग, 70-70 गारमेंट्स, एक रेंज ऑफ प्रोडक्ट्स. तारिफ सैयद साहब हमारे साथ उपस्थित है, उनका भी हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं आज के दिन का दूसरा मुकाबला. आज के पहले मैच में TWJ डोमिनेटर गुहागर पालघर को पराजित किया गोविंद यूनाइटेड रायगढ़ ने, और इस मैच में 36 गेंदों में 61 रनों का लक्ष्य दिया गया है NB मेहताब अवध 11 को. एंजल कोलकाता टीम द्वारा, जो खास पश्चिम बंगाल से यहाँ खेलने के लिए हमारे मुंबई में पधारे हैं. पश्चिम बंगाल कोलकाता का मुंबई से एक गहरा रिश्ता रहा है कई सालों से. आज बॉलीवुड में आप अगर देखें तो आपको पता चलेगा, सत्यजीत रे साहब कहिए या फिर बासु चैटर्जी कहिए, ऋषिकेश मुखर्जी साहब कहिए, या फिर एक्टर्स उत्तम कुमार कहिए, अशोक कुमार, अनूप कुमार, किशोर कुमार, ये तमाम जो एक्टर्स एक गहरा रिश्ता है. और सत्यजीत रे साहब जिनको ऑस्कर अवार्ड मिला, पौथेर पंचाली, जलसा घर, ये उनकी जो फिल्में हैं माइलस्टोन फिल्म्स है. अगर आप कोलकाता चले जाएं तो पूरा बंगाली कल्चर से आप वाकिफ हो जाएंगे और वहाँ से खेलने के लिए पधारे हुए हैं. चंद्रकांत जी, लीग फॉर्मेट जो है काफ़ी पॉपुलर हो चला है और आने वाले दिनों में जहाँ कभी कभी कोई टूर्नामेंट में 16 टीमों का क्रिकेट अगर नहीं भी होता है तो 12 का लीग फॉर्मेट जो है ये हमने कई जगह देखा. 8 टीमों का लीग, 12 टीमों का लीग, 16 टीमों का लीग. आपको लग रहा है अगले 5 से 10 साल जो है ये लीग क्रिकेट के रहेंगे? सर, बदल हा समाजाचा नियम आहे आणि तो आपल्या क्रिकेटमध्ये देखील आला. काळानुसार ते बदल आपल्याला पाहायला मिळाले आणि राष्ट्रवादी चषक देखील, आतापर्यंत आपण राष्ट्रवादी चषक ही नॉकआउट स्पर्धा पाहिली, परंतु यावर्षी राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा देखील आपल्याला लीग पद्धतीची पाहायला मिळते. जरी संघ कमी असेल परंतु मॅचेस आणि रंजकता ही मात्र तेवढीच असणार. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जसं म्हटलात की लीग पद्धतीचं क्रिकेट आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील आलं आहे. लीग पद्धतीचं क्रिकेट ज्यावेळेला इंडियन प्रीमियर लीगमध्ये दाखल झालं आणि तेव्हानंतर संपूर्ण भारतभरामध्ये या लीग पद्धतीचं क्रिकेटचं जाळंच विणलं गेलं आणि आता राष्ट्रवादी चषक देखील आपण पाहतोय. क्रिकेट रसिका हो, आपलं स्वागत असेल. काय नक्कीच हरीश सरांनी कलकत्त्याची माहिती सांगितली. आपण मुंबईमध्ये आहोत, मुंबईकडे देखील थोडंसं येऊयात, कारण मुंबईतील एक महत्त्वाचं उपनगर, त्याचं नाव घाटकोपर. घाटकोपर ईस्ट किंवा घाटकोपर वेस्ट दोन्ही नेहमीच बेस्ट आहेत आणि घाटकोपरमध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षा आणि त्याचबरोबरीने मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या या घाटकोपर नगरीचं प्रतिनिधित्व मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांनी लगातार 15 वर्ष केल्या अशा राखीताई जाधव, आमच्या सर्वांच्या दीदी यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 10 लाखाचं पहिलं बक्षीस, 5 लाखाचं दुसरं बक्षीस आणि यावर्षी 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजला दिली जाणार आहे. त्याचबरोबरीने स्थानिक 128 संघ खेळले गेले, हाही एक रेकॉर्ड झाला आणि ते 128च्या 28 नाईटला खेळले.
हां हां, आणि त्यामध्ये शेळके बॉईज आणि गणराज स्पोर्ट्स ह्या टीम फायनल आल्या, त्यांचे विशेष कौतुक. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण, जबरदस्त फटका, बॉल सीमारेषा पार, राष्ट्रवादी चौकार. फोर विदाउट लॉस. इस बार हुक कर दिया है, यहां पर भी एक चौका आ जाएगा. फरदीन काजी जो करता है दर्शकों को राजी, जो जिताता है अपनी टीम को बिगड़ी हुई बाजी, वो है फरदीन काजी. तो दूर कीजिए अपनी नाराजी और वेलकम कीजिए फरदीन काजी. दोन्ही बॉलवर चौकार लगावत असताना फरदीन मी का फॉर्मात आहे दाखवून या ठिकाणी देत आहेत. मुंबईचा एक जबरदस्त टॅलेंटेड युवा खेळाडू आपण म्हणून फरदीन यांच्याकडे पाहतोय. मुंबई घड्याच्या काट्यावर चालणारी, पळणारी, धावणारी, सर्वांना सामावून घेणारी ही मायानगरी, चित्रनगरी, भारताची मुंबईची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई. सर्वांचं स्वागत आहे मुंबईमध्ये आणि राष्ट्रवादी चषकामध्ये. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांनी आपले हात फैलावलेत, कळवतायत वाईट बॉल आहे. एक रन मात्र त्या ठिकाणी वाईटची मेल. 9 धावा धावफलकावर होत आहेत. बहुत अच्छा ऑफ कटर बॉल था, अच्छा टेक ऑफ लेती हुई गेंद मोहित की. मोहित ने वाकई में सम्मोहित किया बल्लेबाज फरदीन काजी को, और 2 बड़े शॉट लगने के बाद एक बेहतर गेंद उन्होंने जरूर की, हालांकि उसे वाइड दिया गया है. स्कोर 9 बगैर किसी नुकसान के. एंजल कोलकाता विरुद्ध जर पाहिलं तर मॅच या ठिकाणी आपण पाहतोय NB मेहताब अवध धनकवडी पुणे असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित मीना यावेळेला पुन्हा एक वेगळाच फटका, फरदीनने पुन्हा एकदा प्रभावित केला आणि याही बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार 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 पार, राष्ट्रवादी चौकार. है अंग्रेजी में एक शब्द है सबलाइम फॉर्म, मतलब आप अपने चरम पर है अपने फॉर्म के, और वही गोल्डन पैच से गुजरते हुए फरदीन काजी. स्कोर 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. कोलकाता टीमच्या विरुद्ध आक्रमक सुरुवात केली आहे. मुंबईचा युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून फरदीनकडे पाहिलं जातं आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळतो ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत. एका बाजूला एंजल कोलकाता, पश्चिम बंगाल, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता NB अवध. यावेळेला आणखी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. मैदानाच्या चौफेर टोलीबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. नाव आहे फरदीन काजी, मुंबईकर. बहुत ज़बरदस्त अंदाज में खेल रहे हैं. एक ऑन ड्राइव, जिस तरह से उन्होंने एक स्ट्रेट शॉट खेला, उसके बाद बॉल को स्वीप किया, कट, पुल, ड्राइव, हर प्रकार के शॉट्स दिखाते हुए फरदीन काजी. उनकी हैंड आई कोऑर्डिनेशन जो है ये बहुत अच्छी देखने को मिल रही है, और यही वजह है कि पहला ओवर अभी समाप्त भी नहीं हुआ. 61 रन का पीछा करते हुए 15 रन स्कोर बोर्ड पर जमा करा चुके हैं पहली 4 गेंदों में फरदीन काजी. प्रतिस्पर्धी संगणकाला विचार करायला लावलाय. आता चेंडू टाकायचं तर कुठे टाकायचा, क्षेत्ररक्षण सजवायचं तर ते कसं सजवायचं, अशीच बॅटिंग आतापर्यंत करतायत. कमी गतीने चेंडू टाकला होता आणि इकडेच थोडेसे वेट झाले, कारण आक्रमक पवित्रा घेतला होता, गती कमी केली होती आणि त्यामुळे थेट गोलंदाजाच्या हातात चेंडू खेळलाय त्यांनी. स्टंप टू स्टंप, सीमित ओवर के क्रिकेट में या टेस्ट क्रिकेट में स्टंप टू स्टंप ये सबसे बेहतरीन गेंदबाजी कही गई है. कल भी, आज भी और आने वाले कल भी
और वो दिखाया वहां पर मोहित ने। मोहित या वेळेला फटका मात्र फसलाय, बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. विकेट मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी चांगली बॅटिंग केली, परंतु या बॉलवर मात्र त्यांना माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन. फरदीन काझी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी चषक. कैच लिया और पहला विकेट यहाँ पर पूरा होता हुआ नए बैटर के रूप में मैदान में उतरते हुए आकाश चिंदारिया। फरदीन काजी ने लेकिन मनोरंजन भरा क्रिकेट खेला। देखिए आज का जो क्रिकेट है ये केवल टेक्निक का क्रिकेट नहीं है। आज के क्रिकेटर लोगों के रोल मॉडल है, आज के क्रिकेट एंटरटेनर है। आज के क्रिकेटर्स को ऑलराउंडर बनना होगा, स्किल जो है सीखना होगा। और आकाश चिंदारिया एक ताजगी लाते हुए एनबी मेहता भवत के लिए 15 for 1। 15. सर माहोल जर पाहिला तर आज पहिल्याच दिवशी आणि अगदी दुसरीच मॅच सुरू आहे आणि मैदान आत्ताच भरलंय. गतवर्षी आपण दरवर्षी या स्पर्धेशी जुडतो, शेवटच्या दिवशी पाय ठेवायला देखील जागा नसते. काय म्हणाल जो या ठिकाणी आपण माहोल पाहतोय राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून? देखो ये जो दर्शक है ये क्रिकेट के दीवाने हैं, जो नाजरीन है, मैं सभी का तहे दिल से इस्तकबाल करता हूं। सबसे बड़ी बात क्या है, घाटकोपर का एक एनुअल इवेंट बन गया है। अब ये टूर्नामेंट चाहिए, लोगों की मांग है। हमें पानी, गटर, रास्ते ये समस्या से छुटकारा चाहिए, लेकिन हमको साल में ऐसा एक टूर्नामेंट भी चाहिए। घाटकोपर की जनता अच्छा क्रिकेट देखना जानती है। आज यही घाटकोपर ने एक से बढ़कर एक क्रिकेटर्स भी दिए हैं, जिसके बारे में आपसे चर्चा होती रहेगी। अंडर आर्म, ओवर आर्म, और देखिए एक तरफ कोपर, एक तरफ खार कोपर और बीच में घाटकोपर। और घाटकोपर जो है ये अब ऊंची उड़ान भर रहा है। तो मुझे ऐसा लग रहा है चंद्रकांत जी, ये जो पब्लिक है ये सब जानती है। राखी दीदी का जो शो है ये जनता जनार्दन के लिए। 128 टीम मुंबई में लास्ट आपने कब देखी थी? इट्स अ रिकॉर्ड। आणि विशेष म्हणजे ही आज 12वी रात्र आहे. आणखी 3 रात्र स्पर्धा होणार आहे. इंटरमधील 128 टीम, त्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही. त्याला 1 लाख रुपये पारितोषिक, 50,000, 25,000 ही 3 पारितोषिकं. त्याचबरोबरीने 128च्या 128 टीमला नाईटमध्ये मॅच खेळवण्यात आलेलं आहे. आणि हे 15 दिवसाची नाईट टुर्नामेंट या ठिकाणी पाहतोय. यानंतर घाटकोपर महोत्सव होणार आहे, ज्यामध्ये विविध खेळांचा समावेश, त्याच्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट आहे, त्याच्यामध्ये देखील 250 टीमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. असे विविध खेळ. दहीहंडी देखील या ठिकाणी झाली. मुंबईतील रेकॉर्ड ब्रेक दहीहंडी पथकं या मैदानात येताना पाहायला मिळाली होती. राखी दीदींच्या माध्यमातून जी काही कामं होतात ती भव्य दिव्य होतात. आणि म्हणूनच घाटकोपर वासियांच्या नक्कीच मागील 15 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर घाटकोपर वासियांनी राखी दीदींना मात्र सातत्याने भरभरून मतांनी निवडून दिलंय. आणि खऱ्या अर्थाने राखी दीदींनी देखील एक लोकप्रतिनिधी असताना, नगरसेवक असताना मात्र आमदारापेक्षा मोठी कामं आहेत ती मात्र त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. तर जाव्यात मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली ती म्हणजे 15 धावा. तर जाव्यात मॅचच्या दिशेने पहिल्या ओव्हरमध्ये वरुण बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 15 रन धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत घाटकोपर. आणि या मैदानावरचं क्रिकेट जे आहे ते हरीश सर, या मैदानात तुम्ही जर रविवारच्या दिवशी आलात ना, एक वेगळाच नजारा तुम्हाला पाहायला मिळतो. बाजूबाजूला अशा स्वतःच्या विकेट्स आहेत, त्या मेंटेन केल्या जातात. आणि त्याच्यावरचं जे क्रिकेट आहे, आणि म्हणूनच इकडे घाटकोपरला ईस्ट असू दे, वेस्ट असू दे, घाटकोपरला आजही खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळलं जातं. आणि खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेमी देखील इकडे आपल्याला पाहायला मिळतात. घाटकोपर पूर्वेला जर पाहिलं तर खाडी आहे, पश्चिमेला डोंगर आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. 1 रन तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय, परंतु माघारी पाठवलं. लक्ष वेधून घेत आहेत प्रत्येक संघाला दिले गेलेले किट्स विविध रंगाचे, ते लक्ष वेधून घेत आहेत. लाईव्ह चित्रण, 12 कॅमेऱ्याचे लाईव्ह चित्रण देखील आपण पाहतोय, तेही लक्ष वेधून घेत आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक त्या किटवर आपण राखी जाधव
मुंबई कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गटनेत्या अशी विविध पदं देखील भूषवताना पाहायला मिळत आहेत. परंतु ह्या घाटकोपर नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रीडा महोत्सव म्हणा किंवा विविध कबड्डी स्पर्धा देखील गतवर्षी जर पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली होती. असे विविध खेळ, त्यांना सण हे अतिशय गुण्यागोविंदाने आणि उत्साहात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा 83वा वाढदिवस आणि त्यानिमित्ताची ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने राजकारणातील एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून देखील आपण शरदचंद्र पवार साहेबांकडे पाहतो. जबेत मॅचच्या दिशेने यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. 1 रन तिकडे घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. इकडे आकाश चिंदारी या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला रायगडच्या खालापूर तालुक्यातील चांभारली गावचे रजत मुंडे तर दुसऱ्या बाजूला अँटॉप हिल मुंबईचे आकाश चिंदारिया, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. थोड़ा ठहराव के साथ खेल रहे आकाश चिंदारिया. उन्हें पता है कि मेरा विकेट पर रुकना बहुत ज़रूरी है इस मैच को जीतने के लिए, और रजत मुंडे इनके ऊपर उन्होंने ज़्यादा जिम्मेदारी सौंपी है इस मैच को जिताने की. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला गॅपमध्ये खेळलाय. खूप चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. रजत मुंडेच्या बॅटमधून एक जबरदस्त कलात्मक पॉवर प्लेचा प्रॉपर फटका, चौकार. अंग्रेजी में कहता है ना, हिटिंग द स्वीट स्पॉट. बिल्कुल जो आवाज़ आई थी बॉल और बल्ले का जब संपर्क हुआ तो वो आवाज़ सुनने जैसी थी, और रजत मुंडे ने वहाँ पर अच्छा कैच भी लिया और अब अच्छी बल्लेबाजी से शुरुआत भी की है. स्कोर 21 फॉर 1. 40 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए. 21 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असेल आमच्या घाटकोपर आणि मुंबईमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला मात्र अडवण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे येत आहे. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एक धाव मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. क्रिकेट आणि मुंबई एक नेहमी समीकरण राहिलं आहे. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, मुंबई क्रिकेटची खाण आहे. मुंबईने खूप सारे क्रिकेटर लेदर बॉलमध्ये दिलेत, अंडरआर्म क्रिकेटमध्ये दिलेत, टेनिस क्रिकेटमध्ये दिलेत. या मुंबईतील प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही जर पाहिलं तर क्रिकेट खेळलं जातं आणि त्यामुळे मुंबई हा नक्कीच क्रिकेटची आणि क्रिकेट मुंबईचं असं मी म्हणेल. आणि म्हणूनच की काय तब्बल 41 वेळा रणजी करंडक मुंबई संघाने पटकावला आहे. मुंबईने मात्र अगदी क्रिकेटचा देवही या मुंबईनेच दिलाय. यावेळेला बिग हिट केला जातोय. हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्सर. आकाशची आकाशबाजी, षटकार. आकाश ने वाकई में जाके बैनर को जाकर वो गेंद लगी, और आकाश अब फॉर्म में आ चुका है. अपने आने का ऐलान कर चुका है आकाश चिंदारिया. जबरदस्त फॉर्मात आहे आकाश चिंदारिया. हो, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता, परंतु अपेक्षा एवढी उंची चेंडू गाठू शकला नाही. आणि ओव्हर नंबर जर पाहिलं तर 2 संपली आहे आणि 2 ओव्हर पॉवर प्लेच्या संपल्यानंतर 28 धावा धावफलकावर 1 विकेट माघारी परतली आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आपण पाहत आहोत. राष्ट्रवादी चषक 2022. देखिए, पहले 2 ओवर में 16 रन बने थे पहली पारी में, उसके जवाब में 28 रन बने. 12 रन आगे चल रहे हैं, 1 विकेट गिरा. ये विहंगम दृश्य आप देख सकते हैं, बैकग्राउंड में उड़ता हुआ प्लेन और ये बिल्डिंग्स, बहुत अच्छे ग्राफिक्स. नक्कीच तर जावेत मॅचच्या दिशेने. नक्कीच हे नाईट स्पर्धा म्हटलं, महाराष्ट्रातील नाईट स्पर्धांचा जर विचार झाला तर सुप्रीमो चषक, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्याचबरोबर जर पाहिलं तर विविध नाईट स्पर्धा आपल्याला रत्नागिरी आनंदवाडीची स्पर्धा देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शक्ती चषक देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायची.
नाईट स्पर्धा मोजक्या प्रहार चषक येणाऱ्या कालावधीमध्ये गोरेगावला देखील मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा सेनेच्या माध्यमातून देखील अशा विविध नाईट स्पर्धा, पुण्यात देखील अलीकडे नाईट स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातील एक मानाची स्वराज चषक देखील आपण पाहिली. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्याच माध्यमातून निगडीला देखील एक आपण नाईट स्पर्धा आपण जरूर पाहायला मिळाली होती. नाईट स्पर्धांचा विचार केला तर महाराष्ट्रातील एक मानाची नाईट स्पर्धा म्हणून आता राष्ट्रवादी चषकाचं नाव होऊ लागलंय. चौथं पर्व आहे. पहिल्या वर्षी जर पाहिलं तर ही स्पर्धा जिंकली होती गावदेवी गावठाण उरण रायगड टीमने, दुसऱ्या वर्षी विनस टीमने जिंकली होती. गेल्या वर्षी जर पाहिलं तर ऑल मॉन्स्टर्स संघाने जिंकली होती. रायगड संघ खेळत होता. आणि यावर्षी कोण जिंकणार याची उत्कंठा पहा. 2,22,222, त्यानंतर 3 लाख, त्यानंतर 10 लाख डायरेक्ट, आणि यावर्षी 10 लाख, 5 लाख आणि त्याच्या बरोबरीने 4 व्हीलर कार ही मात्र मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षी या स्पर्धेचा आलेखही उंचावतोय आणि प्रेक्षकांची उत्कंठा असते की यावर्षी नवीन काय असेल. प्रेक्षक गॅलऱ्या यावर्षी आणखी वाढवल्यात. दरवर्षी त्या वाढवल्या जातात परंतु त्या कमी पडतात. मैदानाचं देखील एक लिमिट आहे ते देखील, कारण एवढे प्रेक्षक या स्पर्धेत येत असतात. 2 ओव्हर संपल्यानंतर 28 कलकत्ता टीमचा प्रयत्न असेल मॅचमध्ये येण्याचा. पाहूया तो प्रयत्न या ठिकाणी कसा सक्सेस होईल का. अंकित येत आहेत बॉलिंग करण्यासाठी. बॅटिंगसाठी रजत मुंडे आणि आकाश चिंदारिया. तमाम मुंबईकरांचं, टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत असेल राष्ट्रवादी चषकात. पहिल्याच बॉलवर आक्रमण, बॉल दूर 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 दूर, खूप दूर, षटकार. क्या शॉट मारा रजत मुंडे ने, ऐसा लगा बॉल घाटकोपर स्टेशन पे जा रही है. लेफ्टी बैटर द्वारा आज का दिन लेफ्टी का है. पहले सुनील चावरी, अब रजत मुंडे. जिन्होंने गाड़े हैं बल्लेबाजी में झंडे वो है रजत मुंडे. क्या स्ट्रोक था देखिए, बल्ले का फॉलो थ्रू, हैंड आई कोऑर्डिनेशन लाजवाब, और दूर दूर तक जाती हुई गेंद. व्हाट अ टाइमिंग बाय रजत मुंडे. रजत का मतलब होता है अंग्रेजी में सिल्वर, और एंड दैट्स अ सिल्वर इनिंग्स, ऐसा हम कह सकते हैं. 34 पर 1. नक्कीच खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करतात. इकडे कलकत्ता टीम थोडीशी विचाराधीन असेल. पहा दिदी, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. महानगरपालिकेमध्ये या परिसराचं 15 वर्ष लगातार प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या करतायत. आणि विविध सातत्याने समस्यांसाठी, आंदोलनांच्या बाबतीत मला अजूनही आठवतं एकदा ज्यावेळेला पूर आला होता आणि खूप मोठ्या प्रमाणावर रात्री 2:30 वाजता देखील मी ज्यावेळेला गावी निघालो होतो आणि दिदी 2:30 वाजता देखील त्या ठिकाणी पूरग्रस्तांना त्या पाण्यातून बाहेर काढण्याचं काम स्वतः त्या ठिकाणी करत होत्या. अशी एक ना अनेक कामं दिदींची आपण पाहतो. कोविड कालखंडामध्ये देखील खूप मोठं काम त्यांचं राहिलेलं आहे. धावसंख्या जर पाहिली तर एकने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. 35 वर जाते एंजल कोलकाता, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर NB मेहता बाबत धनकवडी पुणे. जबत मॅचच्या दिशेने 35 धावा धावफलकावर रजत मुंडे. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, आणखीन एक वाईट बॉल, 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. देखिए अंग्रेजी में एक मुहावरा है, यू डोंट नीड टू प्ले एवरी बॉल बट एवरी बॉल नीड्स योर जजमेंट. रजत मुंडे को बॉल के छोड़ने का जो ज्ञान है, इसकी तारीफ करना चाहूंगा. उन्हें पता है उनका ऑफ स्टंप कहाँ है. बॉल के एंगल को जैसे उन्होंने पढ़ा और जाने दिया, और वाइड बॉल. स्कोर 36 for 1. अभी भी मैच जीतने के लिए 25 रनों की दरकार. यहां पर NB मेहताब अवध धनकवड़ी पुणे. देखिए नीलेश दादा भिंताड़े पुणे और मेहताब भाई धनकवड़ी स्पेस एज कुर्ला. ये NB और मेहताब भाई साथ में जुड़ चुके हैं और एक ताकत बन चुकी है आज टेनिस क्रिकेट में. NB मेहताब अवध. हमारे अंपायर शशि साटम वहां पर कुछ समझाते हुए गेंदबाज अंकित को. स्कोर 36 पर 1, 25 की जरूरत. आकाश चिंदरिया 3 बॉल 7, रजत मुंडे 4 बॉल 12. घाटकोपरला क्रिकेटच्या नकाशावर पुन्हा एकदा झळकावणारी स्पर्धा आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक. यावेळेला एक वेगवान चेंडू जरूर पहिलंच मन बनवलं होतं. याला आडव्या बॅटने खेळायचं, परंतु भन्नाट वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल कमबॅक करतायत मात्र बॉलर अंकित या ठिकाणी. आणि मग स्थानिक असू देत, केवळ घाटकोपर पूर्वच्या 128 टीम, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क न घेता लाखाचं पारितोषिक देखील त्याला पाहायला मिळालं. आणि 12 रात्र या ठिकाणी स्पर्धा रंगताना देखील आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला होता, स्लोअर वन होता आणि बॅट्समन मात्र या स्लोअर वनच्या जाळ्यात फसलाय. रजत मुंडे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. स्लो बॉल काफी हवा में, पुत्तू शाह ने वो कैच को अंजाम दिया. पुत्तू शाह पहले बैटिंग में भी अच्छे अपने जौहर बता चुके हैं, और यहाँ पर रजत मुंडे
एक आकस्मिक रूप से यहाँ पर आउट होते हुए विकेट का पतन एंजल कोलकाता को मिलती हुई ये सफलता उनके काम में आ सकती है। 12 बनाकर आउट हुए रजत मुंडे, नए बैटर है कृष्णा गौड़ी जो जुड़ जाएंगे आकाश चिंदारिया के साथ। 36 for 2 थर्ड ओव्हर। विकेट आली आहे ही खूप महत्त्वाची बाब असेल कोलकाता टीमसाठी। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत कृष्णा गौडी खूप चांगल्या फॉर्मात सध्या पाहायला मिळतं। सुप्रीमो चषकामध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी घेतला, चर्चेत आले। रजत मुंडेकडून देखील काही आकर्षक फटके येताना पाहायला मिळाले। 5 चेंडूमध्ये 12 धावा केल्या। आकाश चिंदार या मैदानात 3 चेंडूमध्ये 7 वर खेळत आहेत, त्यामध्ये एक षटकार सामील आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये कृष्णा गौडी बॅटिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहेत। अंकितला यश मिळताना पाहायला मिळालं। स्लोवर वन होता, फुलटॉस होता, शेवटच्या क्षणापर्यंत ते डिसाईड करू शकले नाही की कधी कधी असं होतं ना सर, आपण डिसाईड करू शकत नाही हा स्ट्रोक कुठे खेळायचा आहे। तेच झालं त्यांच्या बाबतीत आणि कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर शेवटच्या क्षणी केला, परंतु अशा ठिकाणी चेंडू गेला जिकडे क्षेत्ररक्षक उभे होते। क्रिकेटच्या या अद्भुत खेळाने तुम्हा आम्हाला एकत्र आणलं, तुम्हा आम्हाला जोडलं आणि आज पहा हा क्रिकेटचा मॅच पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय क्रिकेटचे चाहते या आचार्य यात्रे क्रीडा नगरीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। पहिल्या 2 पर्वात जर पाहिलं तर ही विकेट जर पाहिलं तर अशा पद्धतीने होती, पूर्व पश्चिम होती आणि 3 बाजूला षटकार चौकार असायचे आणि पाठीमागच्या बाजूला घोषांकित क्षेत्र होतं आणि आता मागील 2 पर्व चारी बाजूला सीमारेषा। पुन्हा कमी गतीचा चेंडू हळूवार पद्धतीने याला मात्र एका धाब्यामध्ये परावर्तित केलं। 1 रन तिकडे मिळेल आणि काही क्षणातच आपल्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कारचं देखील आगमन होताना पाहायला मिळणार आहे, ज्याची प्रचंड उत्कंठा लागली आहे। ती कार कशी असेल, ती कोणती असेल, कोणत्या कंपनीची असेल आणि ती रविवारी कोणत्या दिशेने जाईल, कोणत्या टीमला जाईल, कोणत्या प्लेअरला जाईल याची देखील उत्कंठा आपल्याला असणार आहे। 37 धावा, 37 लॉस ऑफ 2 विकेट। घाटकोपर नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असेल। राष्ट्रवादी चषक, या देशाचे नेते, राजकारणातील एक चालतं बोलतं विद्यापीठ, शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस। यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत असणार आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळेल। अंकितला यश मिळत आहे, आणखीन एक विकेट आली आहे सर। और पुतु शाह ने ये लगातार दूसरा कैच लिया, अंकित को मिलती हुई सफलता। जल्दबाजी महंगी पड़ रही है यहाँ पर और नए बैटर के रूप में आते हुए अब निखिल जाधव आउट होकर वापस आना पड़ रहा है। अंकित की गेंदबाजी की शैली भले ही आकर्षक न हो लेकिन उनकी गेंदबाजी असरकारक जरूर है। इट डजंट मैटर हाउ योर बॉलिंग एक्शन इज एज लॉन्ग एज यू आर एबल टू टेक विकेट्स। और 2 विकेटें ले चुके हैं अपनी 5 गेंदों में अंकित। 37 पर 3 और नए बैटर निखिल जाधव। 37 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत चांगली तयारी करून, कारण या स्पर्धेमध्ये जो टीम दाखल झाली आहे, म्हणजे जरी पश्चिम बंगालचा टीम असेल तरी ते देखील चांगल्या तयारीनिशी, काही खेळाडू दिल्लीचे त्यांच्या टीममध्ये देखील आहे। क्रिकेट ग्लोबल झाले, पूर्वी एका विभागातीलच खेळाडू एका संघात असायचे, परंतु आता अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा, विविध राज्यातील खेळाडू देखील एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। नहीं, जैसे एक गांव एक गट है, हो सकता है आने वाले दिनों में एक शहर एक टीम, ऐसा भी हो सकता है। यू नेवर नो, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। आता डिस्ट्रिक्ट क्रिकेटला सुरुवात झाली आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये स्टेट क्रिकेटला देखील सुरुवात होईलच, कारण राज्यांचं क्रिकेट देखील त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळू शकतं। आणखीन एक मुंबईचा एक दर्जेदार फलंदाज बॅटिंगसाठी येतोय निखिल। ओहो, हा स्लोअर वन चेंडू मात्र बऱ्याच टाकले या गोलंदाजांनी, परंतु फलंदाजांना काही कळत नाहीयेत। नहीं, वाकई में कैसे समझेगा, क्योंकि बिल्कुल कोलकाता की ट्राम की तरह धीमी धीमी गेंद थी और उसे पढ़ पाना मुश्किल था। 3 ओवर 37 रन 3 विकेट, यानी कि अब बचे हुए 3 ओवर में मैच जीतने के लिए रन चाहिए 24। 18 गेंदे 24 रन, 2 नए बल्लेबाज क्रीज पर और अंकित 1 ओवर 9 रन 2 विकेट लिए उन्होंने और थोड़ा सा बैकफुट पर रखा है इस वक्त NB मेहताब अवध 11 को। एक विनंती असेल, टीम पालघर आणि रायगड आपल्या प्रतिनिधी आमच्याशी संपर्क साधायचा त्वरित। जेवण आले सगळ्यांना सांग ना। नाही होईल ना, तोपर्यंत होत असेल तर होऊन जाईल। झालं पालघर
हा 37 धावा धावफलकावर आहे. 3 ओव्हर झाल्यात. चांगली सुरुवात. इकडे विकेट ही चिंतेची बाब आहे कारण आघाडीचे 3 बॅट्समन माघारी परतले सर, परंतु 37 धावा म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 24 आहे. 18 चेंडू बाकी आहेत, परंतु या परिस्थितीत देखील मॅच रंगू शकते का? रंगू शकते. विकेट आल्या तर दबावात येऊ शकतात सर. और सबसे बड़ी बात यह है कि दोनों टेक्निकली करेक्ट बैटर्स, मैच को पकड़कर चलने वाले 2 बैटर इस वक्त क्रीज पर है. मेरे ख्याल से एनबी मेहताब इस वक्त नहीं चाहेगी कि ये 2 के अलावा कोई नया बैटर मैदान में आए. दोनों के पास अच्छा टेम्परामेंट है. कृष्णा गौड़ी बड़ी पारियां खेल सकते हैं, निखिल जाधव ने खेली हुई है, कृष्णा ने खेली हुई है. दिस पार्टनरशिप वेरी इंपॉर्टंट. 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. परवीन येत आहेत बॉलिंगसाठी. खूप लांबवरचा रणपही घेतलाय, परंतु पाहूयात कृष्णा गौडी आणि निखिल जाधव कशा प्रकारे या गोलंदाजीचा सामना करतायत. 18 चेंडूमध्ये 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे एनबी मेहताबला. यावेळेला बिग हिट केला जातोय. हवाई हल्ला आणि हवाई सफर देखील पाहायला मिळत आहे. कृष्णा गौडी जो या ठिकाणी तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यातून दाखल झालाय, त्यांच्या बॅटमधून हवाई हल्ला. 6 धावांचा षटकार. को मानो लपेट लिया था और कृष्णा गौली ने वहां पर एक जबरदस्त शुरुआत करके दी है. नए गेंदबाज के ऊपर पहली गेंद पर दबाव बना दिया है. 43 फॉर 3. अब रन चाहिए 18. पहिल्याच बॉलवर मात्र मोठं आक्रमण या ठिकाणी केलं गेलं परवीन यांच्या विरुद्ध. हो यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, थोडंसं वाकून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिलं मी ते. फाइन ट्यूनिंग में थोड़ा वक्त लग जाता है. पहली गेंद, देखिए परवीन इस मैदान पर अपना पहला मैच खेल रहे हैं, पहला बॉल उन्होंने किया. अब लेकिन उन्हें बल्लेबाज की रेंज पता चली, गेंद को उन्होंने बाहर की तरफ कोण बनाकर मोड़ा और एक बेहतर गेंद देखने मिली. 43 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 18ची आवश्यकता. यावेळेला फटका फसलाय. बॉल आहे हवेत. पाहूया फिल्डर तिकडे पकडतायत कॅच. वा, खूप चांगली कॅच तिकडे घेतली गेली आणि आणखीन एक विकेट एनबी मेहताबची. एंजल कोलकाताला यश मिळत आहे. शॉट, आई थिंक अभी कृष्णा एक बड़ा शॉट लगा चुके थे. विकेट बचाकर खेलना बहुत ज़रूरी है और ये विकेट ने क्या किया है. देखिए एंजल कोलकाता को लड़ने के लिए थोड़ा सा असला दिया है और जब आपके पास असला होगा तो ही आप लड़ाई जीत पाते हैं. नए बैटर है बंटी बद्री के, लेकिन क्या बेहतरीन कैच वहाँ पर और परवीन को मिलती हुई सफलता. 43 फॉर 4. 18 टू विन. नक्कीच सर, जसं तुम्ही म्हटलात पहिल्या बॉलवर जरी षटकार आला असेल त्यानंतर तर त्यांचं कमबॅक खूप चांगलं होतं. ज्या पद्धतीने त्यांनी एक त्यानंतरचा चेंडू टाकला, यावेळेला मात्र एक डॉट बॉल आल्यानंतर प्रेशरमध्ये बॅटर आले आणि त्यानंतर पॉईंटच्या दिशेने वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. एक चांगली कॅच तिकडे झाली. 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. राष्ट्रवादी चषक 1999 साली आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या राजकारणामध्ये निर्णायक भूमिका नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली आहे. पवार साहेबांचे ते विचार आणि त्या विचारांनी प्रेरित होऊन मात्र या परिसरामध्ये खूप चांगलं कार्य राखे दिदींच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने अतिशय सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय. वाह, खूप चांगला फटका बंटी बद्रिके यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. येतोय राष्ट्रवादी चौकार. ने आते ही बजा दी खतरे की घंटी. आज के दिन आप देखेंगे 2 बंटी, एक पटेल और एक बद्री के. खूप चांगला फटका. हा देखील रायगडच्या खालापूर तालुक्यातील लोधिवलीचा असणारा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या काही हंगामात जर खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडून देखील केली गेलेली आहे आणि या चौकारांशी धावसंख्या 47 वर जाताना आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी शेतकऱ्यांचा पक्ष, कष्टकऱ्यांचा पक्ष, कामगारांचा पक्ष म्हणून देखील राष्ट्रवादी काँग्रेस ओळखला जातो आणि अगदी पवार साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर शेतकऱ्यांवर त्यांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे.
शेतीसाठी त्यांचे निर्णय, भारत देशाचे 10 वर्ष ते कृषी मंत्री असताना खऱ्या अर्थाने अन्नधान्य संपन्न आपला भारत देश झाला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चपळाईने धाव तिकडे घेतली गेली आहे. 1 आणि एका धावने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. विकेट आलेले आहेत, परंतु एक गोष्ट करतायत, जे बॅटिंगला येते तो एक एक मोठा फटकाही मारतायत. बिल्कुल ये ज़रूरी है, कब स्विच ऑन करना है कब स्विच ऑफ करना है ये बैटर को पता होना चाहिए. आप जब मौके की मांग है तो चौका छक्का लगा दीजिए, जब अच्छी गेंद आ रही है एहतराम के साथ इज्जत अफजाई करते हुए उसे खेलना, ये सही क्रिकेट है. 48 for 4, अभी भी 13 रन चाहिए. यावेळेला आक्रमण तर केलं गेलंय, फटका जबरदस्त या ठिकाणी गिरगावचा वंडर बॉय बॅटिंग करतोय. केस के स्टार निखिल जाधव. हे शॉट चर्चा जाधवांचीच आहे. एका बाजूला राखीताई जाधव, एका बाजूला निखिल जाधव. क्या बात आहे. 54 for 4. निखिल जाधव खूप चांगल्या फॉर्मात आहेत. ओमकार म्हणा, विक्रुलियन्ससाठी देखील जबरदस्त कामगिरी ते सध्या करतायत. यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग देखील जिंकून आलेत आणि नक्कीच राखीताई जाधव यांचं हे आयोजन आपण पाहतो. डोळे दिपवणारं आयोजन पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची गर्दी, विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखादी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रेक्षकांची आपण गर्दी लक्षात घेत असतो आणि ती गर्दी पहिल्या दिवसापासून आज ही गर्दी आहे सर. शेवटच्या दिवशी काय माहोल असणार आहे, कारण मुंबईकर चाकरमानी आहे, तो दररोज कामाला जातो, त्यातून वेळ काढतो क्रिकेटसाठी, परंतु रविवार हा मुंबईकरांचा क्रिकेट बार असतो, तो क्रिकेटसाठी ते राखीव ठेवतात. त्यामुळे रविवारची इकडे गर्दी जबरदस्त असेल. पूरे ऑल ओवर इंडिया के खिलाड़ियों को एक प्लेटफॉर्म पर एक साथ देखने का मौका बार बार नहीं मिलता. 5 टीमें महाराष्ट्र के बाहर से खेलने आ रही है, ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. तो इसलिए जो दर्शक है वो भी घर में बता चुके हैं, भाई अगले कुछ दिन तक रात को मुझे फ़ोन मत करना कब आऊँगा, खाना खाने वाला हूँ कि नहीं, मैं आऊँगा लेकिन मुझे क्रिकेट देखने दीजिए. दैट इज़ दी कमिटमेंट. मुंबई के जो दर्शक है, मुंबई की नाइट लाइफ के बारे में जब हम बात करते हैं ना, तो आई थिंक नाइट क्रिकेट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ मुंबईज नाइट लाइफ. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बंटी याच्या बॅटमधून फटका येतो पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु असफल ठरतोय. आणखीन एक दर्जेदार फटका येताना पाहायला मिळाला बंटी पत्रिके यांच्याकडून. येतोय राष्ट्रवादी चौकार. नटराज की घर घंटी और बल्लेबाजी में बद्री के बंटी, इसका जवाब नहीं. यावेळेला अगदी पुन्हा ऑप्शनच्या बाहेर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला, त्याच्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी आता विजयाच्या उंबरठ्यावर टीम आहे सर. कोलकाता विरुद्ध जर पाहिलं तर NB मेहताब, निलेशदादा बिनताडे, मेहताब, अवध धनकवडी पुणे या टीमच्या माध्यमातून केवळ 2 धावा दूर आहे या मॅचला जिंकण्यापासून. राष्ट्रवादी चषकातील पहिल्याच दिवशी क्रिकेट रसिकांना मात्र आता वेध लागले असतील या मैदानाचे. यावेळेला पुन्हा वेगवान चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला निखिल यांच्याकडून आणि आता 60 धावा धावफलकावर होत आहेत. एका धावेपासून दूर आहे या मॅचला जिंकण्यासाठी. नुकतीच मुंबई प्रीमियर लीग देखील पार पडली. दुसरं पर्व एरेडना कॉलनीच्या ग्राउंडवर आपण ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि संजय पोतनीस साहेबांच्या सहकार्याने या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं आयोजन तिकडे पाहायला मिळालं. यावेळेला उसळता चेंडू आणि त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी झाली आहे, परंतु इकडे निलेशदादा बिनताडे, मेहताब, अवध टीम विजयी होताना पाहायला मिळते. त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर देखील होतोय. खूप छान विजय, अभिनंदन या ठिकाणी NB मेहताब. दुसऱ्या मॅचमध्ये या ठिकाणी विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यानंतर दोन्ही विजेत्यांमधील मॅच होणार आहे याची नोंद घ्यायची.